फुल लुक असा आहे. मी येलो साडीवरती पिंक हे जे वेअर केलं ते खूप सुंदर दिसतं आणि कलर हा खूप उठून दिसतोय. मी हळदी कुंकू लावलं त्याने पूर्ण लुक चेंज झालाय. आणि काही जसं की मला ना हे इयरिंग्स मी आत्ताच घेतलेत, खूप छान दिसत आहेत, म्हणजे मला खूप आवडले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर हा ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण मला खूप लोकांची डिमांड होतं की डेली रुटीन ब्लॉग करता येईल, डेली रुटीन ब्लॉग कर. सो फायनली मी डेली रुटीन ब्लॉग करते आहे. तर मी आता मगाशी उठली आहे, आंघोळ वगैरे काही झालेली नाही आहे, बट हे जे तुम्हाला दिसते ती मला सवय असल्यामुळे मी व्हिडिओ काढताना लावलेली आहे. तर मी फ्रेश झाली आहे. तर आता मी काहीतरी नाश्त्यासाठी बनवेल कारण मला भयंकर भूक लागली आहे, म्हणून आधी खाणार आहे मी. कारण रात्री मी फक्त नॉर्मल स्टार्टर खाल्लं होतं, सो मला खूप भूक लागली आणि आज मी ठरवलं की कुठेच बाहेर जायचं नाही आहे, आज मला व्हिडिओ शूट करायचं. सो बघूयात काय होतंय. तर आता आपण आधी नाश्ता करूयात, मग त्यानंतर आंघोळ आणि मग पूजा. सो हे तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. सो ब्लॉग नक्की कंटिन्यू करा, तुम्हाला खूप आवडेल. माहीत नाही की बोर होऊ पण शकतं पण एन्जॉय करा माझ्यासोबत, कारण मी एकटीच आहे. बडबड करायला आली तर ताई किंवा चिववरती येऊ शकते. सो बघूयात आता या ब्लॉगमध्ये काही चांगलं होत आहे का वेगळं. मी बनवलंय बेसनची लाईन, थोडासा करपलाय बट ठीक आहे. आणि त्यासोबत ब्लॅक कॉफी. आधी मी ब्लॅक कॉफी घेईल आणि देन बेसनची लाईन. असं एक स्किन केअर प्रोडक्ट आहे ज्यावर मी वर्षानुवर्ष विश्वास ठेवतेय, ते म्हणजे हिमालया प्युरिफाईंग नीम फेस वॉश. हे 100% नॅचरली डिराईव्ड नीम पासून बनलेला आहे. या फेस वॉशचा माझा आवडता इफेक्टिव्हनेस म्हणजे हा फेस वॉश 99.9% पिंपल येण्यास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाला मारतो आणि फर्स्ट वॉशमध्ये फरक दिसून येतो. हा फेस वॉश सोप फ्री आणि पॅराबेन फ्री आहे. पिंपलसाठी टफ आणि तुमच्या स्किनसाठी जेंटल, त्यामुळे डेली वापरण्यासाठी अगदी परफेक्ट आहे, अगदी सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा. गेल्या कित्येक वर्षांपासून मी हे फेस वॉश यूज करत आहे आणि माझ्या क्लिअर स्किनसाठी हे फेस वॉश एकदम बेस्ट आहे. फेस थोडा ओला करून एकदम स्मॉल अमाऊंट घेऊन फेस वॉश ट्राय करा आणि जेंटली तुमच्या स्किनमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा आणि पाण्याने वॉश करा. फर्स्ट वॉशमध्ये फरक जाणवतोय आणि बेस्ट रिझल्टसाठी मी दिवसातून 2 वेळा यूज करते. तुम्हालाही पिंपल्सचा त्रास होतोय का? तर हिमालया प्युरिफाईंग नीम फेस वॉश नक्की ट्राय करा आणि पिंपल मुक्त स्किनचा आनंद घ्या. जर तुम्हाला हे फेस वॉश बाय करायचं असेल तर हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा ऍपवर हे प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाईल. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका इथे सुद्धा अवेलेबल आहे आणि स्पेशल डिस्काउंटसाठी मी लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, लवकर जावा आणि चेक करा. थँक्यू. सो गाईज, मी जसं की तुम्हाला म्हटलं होतं मी रात्री साडीचं शूट करणार आहे. तर मी आता शूट करते बिकॉज मी डेली रुटीन घ्यायचं खूप ट्राय केलं, बट एकटी असल्यामुळे माझ्याकडून ते पॉसिबल झालं नाही. मी विसरून गेले. आवरल्यानंतर माझं लक्षात आलं की अरे डेली रुटीनचं आपल्याला घ्यायचं होतं. सो मी आता तुम्हाला माझं लुक दाखवते. मी आज येलो साडी घातली कारण उद्या आहे अक्षय तृतीया. सो मग मी म्हटलं थोडंसं क्विक आपण गेट रेडी विथ मी करूया, थोडंसं काहीतरी म्हणजे माझं मेकअपचं जे काही आहे. प्रोडक्ट तर नाही सांगणार, प्रोडक्टसाठी मी एक स्पेशल ब्लॉग करेल जिथे म्हणजे तुम्हाला अजून अशा अपडेट भेटतील की मी कोणते कोणते प्रोडक्ट्स जास्त वापरते. म्हणजे मी डेली यूजसाठी मेकअप तर मी डेली यूजला करत नाही, नॉर्मल पावडर लावते आपली. बट समजा डेली रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट्स वापरते किंवा कुठे मला लग्नाला जायचं असेल तर काय 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 खूप असं काही आहे. त्याच्यासाठी मी एक वेगळा स्पेशल ब्लॉग करणार आहे. सो ह्याच्यात मी नॉर्मली फक्त तुम्हाला लाईक मी कुठलं फाउंडेशन नाव नाही सांगणार, बट मी काय काय यूज करते ते मी तुम्हाला नक्की सांगेल, म्हणजे की स्टेप सांगेल, कन्सिलर, फाउंडेशन वगैरे 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 वगैरे. सो येस, ब्लॉग कंटिन्यू करा. तर फेस वॉश करून घेतला जसं की तुम्ही पाहिलं. त्यानंतर आम्ही मस्त सिरम लावलंय आणि आता मी मॉइश्चरायझर लावतीये. मला खूप भूक लागली आहे बाहेर, पण मला हा ब्लॉग अख्खा आज बनवायचाच आहे कारण मी खूप दिवस म्हणत होती की मी साडी घालेन पण माझ्याकडून होतच नव्हतं. सो आज फायनली करते मी. आणि हे खूप असं ग्लो देतं, काय माहिती, माझं फेवरेट मॉइश्चरायझर आहे. मी ह्याच्यासाठी सुद्धा एक अपडेट असा ब्लॉग देईल तुम्हाला प्रॉपर की म्हणजे डेली रुटीनमधले प्रोडक्ट म्हणजे की मुलींना हेल्पफुल ठरतील. सो येस, आता मी तुम्हाला तर सध्या गेट रेडी विथ दाखवते की मी काय काय आता आवडणार आहे, नॉर्मल मेकअप ट्युटोरियल देणार आहे. तर येस, प्रॉब्लेम असा झाला की माझं जे प्रायमर आहे तेच सापडत नाही आणि साडी घालून मेकअप करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्याच्यात हे असं मला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वगैरे आवडतं आणि मला फुल स्लीव्ज आवडतात. मला अजिबात म्हणजे 3/4 स्लीव्ज आणि मला अजिबात हाफ स्लीव्ज किंवा एकदम फुल स्लीव्ज आवडत नाही किंवा एवढंच मला हे जे आहे हे खूप आवडतं, हे छान दिसतं. आणि येलो साडी होती, सो माझ्याकडे मॅचिंग ब्लाऊज नव्हता, तर मग मी काय केलं
जे कॉन्ट्रास्ट जाईल असं घेतलं. मला कॉन्ट्रास्टच ब्लाऊज आवडतात, पण मग येलोला ग्रीन जातं किंवा पिंक जातं. सो हा मँगो कलर आहे, तर पिंक एकदम माझ्यावरती सूट होतं म्हणून मी दुसऱ्या साडीचा पिंक ब्लाऊज घेतला आहे. सो आता मी मॉइश्चरायझर लावलं आणि माझं प्रायमरच सापडत नाही. मी खूप शोधलं आणि आता माझ्याकडे वेळ खूप कमी, मला भयंकर भूक लागली आहे. सो आता मी मस्तपैकी मेकअप स्टार्ट करते. तर माझे प्रोडक्ट्स एवढे डेंजर ठेवलेत मी, काश मी तुम्हाला दाखवू शकले असते. तर मी सुरुवातीला अजिबातच म्हणजे नॉर्मल असं मला कुठे जायचं असेल बाहेर तर मी अजिबात फाउंडेशन वापरत नाही. मी टिंटेड मॉइश्चरायझर लावते ज्याच्यामध्ये प्रायमर आहे, आणखीन सगळ्या गोष्टी आहेत असं मी हे लावते. बिकॉज बाहेर जर कुठं जायचं असेल मला आणि मला त्याचं फाउंडेशन असं खूप असं व्हाईट वाटतं किंवा वापरणं होत नाही. सो मी मस्तपैकी मॉइश्चरायझर हेच टिंटेड मॉइश्चरायझर लावते. ते मी थोडं असं इथं मोबाईलमध्येच बघते डायरेक्ट. माझा मिरू आहे याच्यामध्ये, तर थोडंसं हार्ड जाते मला कारण मी करत नाही ना हे सगळं असं. आणि ना हे इतकं लाईट वेट आहे ना, म्हणजे कळत पण नाही लावलं असं. मी ह्याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ना माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये देणार आहे. मी ॲक्च्युली उद्या एका एंगेजमेंटला जाणार आहे, तिथे आय थिंक तो मेकअप करून जाईलच. आणि मग मी एवढी प्रॉपर मेकअप आर्टिस्ट नाही आहे, म्हणजे मला जेवढं स्वतःपुरतं येतं तेवढंच येतं. म्हणजे मी असं प्रॉपर डॅप करू नाही शकत, प्रॉपर ब्लेंड नाही करू शकत. बट जे लोकांना आता समजा बघायचे की मी कसं मेकअप करते, तर मी तुम्हाला ते थोडंसं आयडिया देते. मग एकदम किंचित असं लाईट वेट मेकअप आवडतं, जास्त असं पांढरं आवडत नाही. म्हणजे माझा असा मेकअप असतो की मी केल्यासारखा वाटतच नाही. मी खूप बडबड करते आय नो, आणि प्रॉपर मी ब्लेंड पण नाही करत आहे. तर ना एवढ्यात माझ्या डोळ्याखाली खूप डार्क सर्कल्स आले. तर मी आहे ना फॅन जरी चालू असला ना तरी गरम होतो. आणि उन्हाळा मला न आवडणारी गोष्ट म्हणजे उन्हाळा. मला पावसाळा आवडेल, मला थंडी आवडेल, बट मला उन्हाळा नाही आवडू शकत. आणि असे खूप काही लोक असतात ज्यांना आवडतं, आणि मला आवडतो तो एकाच गोष्टीमुळं, ते म्हणजे मँगोज. माझं असं जीव की प्राण आहे म्हणजे मँगोज म्हणजे. आणि मी जसं म्हटलं होतं की मी डेली रुटीन ब्लॉग वगैरे घेईल, बट गाईज नाही पॉसिबल झालं. कारण नाही झालं कारण मी असं खूप घाईत आवडते आणि मला असं असतं की ना पटकन आवरून पटकन मोकळं व्हायचं, त्याला खेळत बसायला नाही आवडत. सो मग मी आधीच बोलले होते की मी साडीचं हे करणार आहे, मग मी शूट करणार आहे. त्याच्यामुळे मग माझं असं झालं की डेली रुटीनचा एक वाटल्यास नंतर घेता येईल. बट आता आपण जर बोललो आहे की मुलींना हे जर आवडेल बघायला, तर मग मी आधी हा केला. डेली रुटीनमध्ये आता सध्या मी जिम पण जॉईन केली आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन गाईज. तर आता डेली रुटीनमध्ये तुम्हाला माझं ते फूड बघायला मिळेल, डाएट फूड बघायला मिळेल. सो मस्तपैकी हे झालं आहे, मर्क झालं आहे स्किनमध्ये आणि छान, म्हणजे मिररमध्ये खूप छान दिसते. आय डोंट नो कॅमेरामध्ये माहीत नाही का, पण ह्याच्यात खूप वेगळं दिसतोय फेस. मी आता फुटेज चेक केलं, याच्यामध्ये खूप वेगळं दिसतंय. पण जाऊ दे, मस्तपैकी ते झालं आहे स्प्रेड, काय बोलतात ते, ब्लेंड. तर आता मी टिंटेड ते मॉइश्चरायझर लावलं आहे ज्याच्यामध्ये सगळं काही आहे. म्हणजे प्रायमर हे मी असं कुठलं ब्रँडिंग प्रमोशन करत नाही आहे, जेन्युनली मी हे वापरते. मी ह्या सगळ्या प्रोडक्टच्या डिटेल्स तुम्हाला नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईल. हे माझ्याकडचे बेस्ट प्रोडक्ट जे मी तुम्हाला सांगेल की कुठले वापरायचे. जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही, जास्त कमी पण नाही, मीडियम रेंजचे. सो मी आत्ता मॉइश्चरायझरचं ते टिंटेड मॉइश्चरायझर जे आहे ते लावलं आहे. आणि देन नेक्स्ट आहे आपलं थोडंसं कॉम्पॅक्टने हे लॉक करेल, कारण हे खूप असं थोडंसं असं ग्लो देतं आहे ना, तर ते थोडंसं ऑइली टाईप वाटतं मला, काय माहिती आहे का. तर मी थोडंसं कॉम्पॅक्ट घेतली आता. याच्यामध्ये असं वाटतं की बाद झालं, खूप चांगली दिसते. नाही म्हणून चांगली वाटते का केलं सर काय तुम्हाला? एकटीच मीच लाईट लावली आहे, मीच कॅमेराला स्टँड क्या करणार. तर राहणं खूप मोठा टास्क असतो आणि तो मी 7 वर्ष झालं झेलतीये. सो लाईट्स तर मस्तपैकी कॉम्पॅक्ट पण लावून झालेली आहे. तर माझं नाक जे चपटं नाक आहे ना, त्याला स्ट्रेट करण्यासाठी मला कॉन्ट्रोल करायचं. आय नो मी नक्की आहे, ते मला आवडतं, म्हणजे सवय झाली. आणि आता ना मी जेवढे पण लोकांना मिळते ते नक्कीच भेटतात मला. एक ज्यावेळेस मी नाकाचा कॉन्ट्रोल करत होते ना, मी विसरून गेलेले की मी कॅमेरा ऑन नाही केला आहे. आणि मस्तपैकी माझं चाललं होतं आणि माझा हा जो
जेन्युइन रिव्ह्यू देते आता की काही काही गोष्टी मी यूट्यूबला बघितलेल्या पण चांगल्या निघलेल्या आहेत. त्याला काय बोलतात आत्ता आठवलं मला, ब्लेंडर. तर माझा ब्लेंडर थोडासा माझ्या नखांमुळे तुटला आणि मला एवढा कंटाळा आहे शॉपिंगचा, मी तुम्हाला काय सांगू. कपडे मी खूप घेईन पण या मेकअपच्या शॉपिंगचा मला खूप कंटाळा आहे. माझं एक प्रोडक्ट संपलं ना मी म्हणेन हां आज घेऊ उद्या घेऊ आणि मी विसरून जाते. म्हणजे लिटरली मुलगी असून पण मी असं काय माहिती मला का मेकअप नाही आवडत कदाचित. म्हणजे आणि मी मेकअपमध्ये माझ्या कोणत्याच फ्रेंड्सला आवडत नाही, म्हणजे माझ्या मैत्रिणींना आवडत नाही, माझ्या घरी पण जास्त कोणाला आवडत नाही. नॅचरल ब्युटी. सो फायनली माझं कॉन्टूर करून झालं आहे आणि हे इकडे सगळं काय करून झालं आहे. ॲक्च्युली मी कन्सिलर नाही लावलं त्याच्यामुळे थोडे थोडे माझे जे पिंपूचे डाग आहेत ते दिसू शकतात. सो नेक्स्ट आहे आपलं माझं फेवरेट गोष्ट म्हणजे ब्लश. सो माझ्याकडे पावडर ब्लश आहे, मी शक्यतो पावडर ब्लश वापरते. माझ्याकडे क्रीम ब्लश आहे, लिक्विड ब्लश आहे, बट सिरियसली मला ते खेळताच येत नाही त्या गोष्टींसोबत, तर मी आता ब्लश लावते. आणि माझं पावडर ब्लश एवढं छान आहे ना, म्हणजे लॉंग लास्टिंग पण आहे आणि ते पटकन दिसून येतं मला, ते लावताना कसं छान दिसतं. आणि यू नो गाईज येलो कलर आहे ना, तर येलोवरती हे सगळं एवढं छान दिसतंय ना. आणि माझं असं म्हणणं आहे की आता प्रॉपर सेटअप केला पाहिजे घरामध्ये शूटसाठी, कारण हे खूप विचित्र वाटते मला. छान दिसतंय ब्लश वगैरे. विचित्र म्हणजे की बॅकग्राऊंड नाही आहे, काही नाही आहे, माझं सोफा आणि सो माझं ब्लश लावून झालं आहे. आता नेक्स्ट आपण जाऊयात आयब्रोज. म्हणजे माझ्याकडे आयब्रोजचा ब्रशसुद्धा माझा हरवला आहे आणि मी तो आणायचे कष्टसुद्धा घेतलेले नाही आहेत, तर मी कसा बसा मेकअप करते. सो लेट्स कंटिन्यू. गाईज माझ्या आयब्रोज ॲक्च्युली बघू शकता मला मेकअप करता येत नाही, याचं खूप मोठं उदाहरण होतं समोर. आणि मी जर मेकअप केला ना मला असं प्रोडक्ट्स नाही, किती पण चांगले प्रोडक्ट्स असू दे डोळ्यातून पाणी येतं आणि मला त्रास होतो. मग ते स्वस्त असू नाही तर महागातलं असू नाही तर मग काही. आणि समजा आता समजा मला एकटीलाही राहायची सवय, माझ्या फॅमिलीसोबतही राहायची सवय. जर तुम्हाला असं एकटं राहायला लावलं तर तुम्ही कसं राहाल. म्हणजे इमॅजिन केलं आहे का की किती हरर वाटेल तुम्हाला या गोष्टी. आणि मी या फेस करते, पण मला जेन्युइनली मला खूप लोक विचारतात, माझ्या मैत्रिणी विचारतात तू एकटी राहते तुला भीती नाही वाटत का. आणि तुम्हाला माहिती आहे मला सिरियसली मला कसली आधी असं नाही का थोडी लाईट गेली तरी मला भीती वाटायची किंवा काय, बट आता एवढं 7 वर्ष झालं मी एकटी राहते ना, मला जेन्युइनली कसलीच कधीच भीती नाही वाटलेली. म्हणजे माझ्या इथे पण मी हेच जर दुसऱ्याच्या घरी राहायला गेले ना मी भयानक घाबरेल्या गोष्टींना. कोणीतरी असं एकटं राहणार आणि कोणीतरी येणार, म्हणजे मी इतके घाबरून जाईल. म्हणजे ज्याचं ज्याचं ते घराचं जे असतं ना तेच वातावरण चालतं. आणि मी आता आयब्रोज केलं, ब्लश पण लावलं आहे आणि थोडंसं हायलायटर मी थोडंसं लावते एकदम, म्हणजे थोडंसं फोटोला थोडंसं ग्लो आहे. हायलायटर पण माझ्याकडं ब्रश हायलायटरचा दुसरा आहे, बट मी जास्त नाही नाटक करत बसत. पटकन आवरायचं, पटकन रेडी व्हायचं. मी प्रॉपर जेव्हा असं प्रॉपर मेकअप ट्युटोरियल विथ ब्रँड तुम्हाला सांगेन ना त्यावेळेस मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवेल. तर आता मी मस्तपैकी हायलायटर लावून झालेलं आहे, तर मला वाटत नाही की आय मेकअपची गरज आहे, बट मग थोडंसं फक्त नॉर्मल काहीतरी करायचं. आणि मी प्रॉपर असं ते आय मेकअप वगैरे ह्या गोष्टीत नाही पडणार. मला ग्लिटर थोडंसं ग्लिटर लावलं. ॲक्च्युली मला हे सृष्टीने गिफ्ट केलेलं पॅलेट आहे, म्हणजे दाखवेल कधीतरी तुम्हाला. आणि माझ्याकडे सगळे न्यूड शेडचे आय शॅडोज आहेत, म्हणून मी थोडंसं ब्लशमधलं थोडंसं पिंक घेणार. सृष्टीचं खूप जीव आहे माझ्यावर, मला माहिती आहे. कारण ना मला जेवढं मेकअपचं काही कळत नाही तेवढं तिला कळतं. तीच ऑर्डर करते माझ्यासाठी. जर तिला काय असं वाटलं की हे हिंदवी पण यूज करू शकते तर ती ऑर्डर करते. नेक्स्ट गाईज अगेन माझ्याकडनं आयलायनर आणायचं राहिलं, सो मी आयलायनर आणि मस्कारा बाकी आहे आणि लिपस्टिक, देन वी आर डन. त्यांना लायनर लावण्यात मी खूपच म्हणजे खूप वाईट आहे लायनर लावायला. मला अजिबात प्रॉपर लायनर लावता येत नाही. टिकलीसुद्धा मी हेच लावते, म्हणजे मला एवढा कंटाळा आहे गोष्टींचा. आणि त्याच ठिकाणी जर मला कपडे आणायला लावली ना रात्री झोपीतनं सकाळी 5ला उठून कपडे आणायला लागले. मेकअप एवढा इंटरेस्टच नाही आहे. तर आता बघूया मला लायनर किती लावता येते. जमतंय थोडं जमतंय.
गरम पण बरं लागेल. मी ह्या डोळ्याचं लावते. मस्तपैकी दोन्ही डोळ्यांचं लायनर लावून झालेलं आहे आणि आता जरा मला असं वाटतं की आत्ता जरा कुठे मला लुक आला आहे. तर जसं की मी तुम्हाला म्हणलं लायनरनेच मी टिकली लावणार आहे. मी काही जास्त बोलत नाही मेकअपबद्दल कारण मला जास्त काही माहीतच नाही. जेवढं मी करते तेवढाच. ज्या एक दिवस नक्कीच थोडासा मेकअप शिकेल. माझ्या एवढ्या मैत्रिणी मेकअप आर्टिस्ट आहे त्यांच्याकडून आणि मी नक्की तुम्हाला असं फुल इन्फॉर्मेशन देईन. सो आता माझं झालेलं आहे फायनली लायनर लावून आणि देन आहे आपला नेक्स्ट मस्कारा. काही काही पोरी ना खूप वाकडं तिथं तोंड करतात मस्कारा लावताना. हो मला असं होतच नाही. खूप असं जज करते का लोकांना. त्या गोष्टींचा त्रास आहे सिरियसली. तर मस्तपैकी असं लायनर आणि मस्कारा दोन्ही लावून झाले आणि मी बघितलंय आत्ता जस्ट की लायनर माझं अजिबातच नीट नाही लागलेलं. आत्ता जरा परफेक्ट दिसते लायनर. तर असं हल्लंय ऑलमोस्ट सगळं डन झालंय. फक्त राहिली आपली आता लिपस्टिक आणि मी एक असा शेड असा खूप कॉमन वापरते. माझा एकच शेड ठरलेला आहे. मी अजिबात चेंज करत नाही. माझ्या एका फ्रेंडने आत्ता मला बर्थडेला एक शेड गिफ्ट केला आहे. ती जो वापरते तो आणि मला तो खूप आवडतो ॲक्च्युली. पण मी म्हणजे नाही का 2 शेड असे मिक्स करून लावते. तर आता बघूया. साडीवर नाही लावलेला मी कधी. तोच एक शेड लावते. पण साडीवरती ट्राय करते. मी ऑलरेडी थोडीशी लावून ठेवलेली. मस्त दिसतोय. पण थोडंसं जर अशी पेंट येलो साडी आहे ना अशी त्याच्यात थोडंसं डार्क असं छान दिसतं असं मला वाटते. तर मी थोडंसं माझा शेड रेग्युलर मिक्स करते. जास्त झाली लिपस्टिक. मी छान दिसली करणं. आणि माझी एक फेवरेट गोष्ट जी मला माझ्या ओव्हरऑल साडीच्या लुकमध्ये माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी मला खूप आवडते. मी तुम्हाला 2 मिनिटात दाखवते. मी जेव्हा पण साडी घालते आणि मी काही ट्रेडिशनल वेअर करते माझी एक फेवरेट गोष्ट आहे ती म्हणजे हळदी कुंकू. मला म्हणजे असं खूप आवडतं हळदी कुंकू लावायला जेव्हा मी साडी घालते कारण ते खूप छान दिसतं लावल्यावरती मला. तर मी थोडंसं आता इयरिंग्स आणि गळ्यात काहीतरी घालते. थोडंसं बँगल्स वगैरे जरा मुलींसारखं आवडते साडी घातल्यावरती. आणि हेअरस्टाईल आता मी थोडंसं काहीतरी कर्ल वगैरे करेल किंवा थोडंसं पिन लावेल सध्या. लेट्स सी मला काय सुचतंय का. त्याचा व्हिडिओ घेतला असता मी पण एकटे असल्यामुळे मी काहीच जास्त फुटेज घेऊ शकत नाही. पण मी नक्की हेअर कर्लिंगचं ट्युटोरियल देणार आहे. माझ्याकडे जसं की डायसन आहे आत्ता. माझ्या बर्थडेला मला गिफ्ट आलं आहे. सो मी नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला ते डायसनवाले कर्ल्स करून दाखवेल. आणि मला त्याचा पण ॲक्च्युली रिव्ह्यू व्हिडिओ करायचा आहे. मी केला आहे पण मी तो शेअर नाही करणार आहे लगेच कारण मला ते प्रॉपर जमलेलंच नाही. सो मी प्रॉपर ते कसं करायचं काय ते सगळ्या गोष्टी आधी मी स्वतः शिकेल आणि मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर तोपर्यंत आता आपण हेअरस्टाईल वगैरे झाल्यावरती कंटिन्यू करू. गाईज फायनली माझा मेकअप झालाय आणि जो की खूप सुंदर दिसतो. ॲक्च्युली मला इथे खाताना लिपस्टिक लागली आहे गाईज कारण मला खूप भूक लागली. सो मी खाऊन घेतली. मला माझ्या मिररमध्ये लुक दाखवते. तर माझी अशी आहे फुल येलो साडी आणि मी त्याच्यावर पिंक ब्लाऊज घातला आणि खूप सुंदर लुक झाला आहे हा. ॲक्च्युली मला खूप जास्त आवडला आहे. म्हणजे एकदम सिम्पल सोबर खूप कमी टाईममध्ये मी हा लुक केला आहे. मी हळदी कुंकू लावलं त्याने पूर्ण लुक चेंज झाला आहे. आणि काही जसं की मला हे इयरिंग्स मी आत्ताच घेतलेत खूप छान दिसत आहेत. म्हणजे मला खूप आवडले. आणि मी माझं ज्वेलरी कलेक्शन पण दाखवेल तुम्हाला. त्यानंतर माझं मेकअपचं जे काही आहे प्रोडक्ट्स मी त्याचासुद्धा सेपरेट एक ब्लॉग करेल. सो तुम्हाला हा ब्लॉग हे लुक कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. फुल लुक तुम्हाला आवडतं का. मी तुम्हाला फुल लुक परत एकदा दाखवेल. फुल लुक असा आहे. मी येलो साडीवरती पिंक हे जे वेअर केलं ते खूप सुंदर दिसतं आणि कलर हा खूप उठून दिसतोय. त्यात हे असे इयरिंग्स वेअर केलेत म्हणजे खूप असं ट्रेंडिंग आहेत आत्ता. आणि माझा फुल लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल फास्ट लग्नाला वगैरे जास्त मेकअप करायला आवडत नसेल हेवी मेकअप वगैरे तर असा मेकअप खूप छान आणि लवकर पण उरकतो. आणि मी एवढी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नसल्यामुळे तुम्हाला मी एवढं डिटेलिंगमध्ये नाही सांगू शकले कसं काय. बट तुम्हाला हे कसं वाटलं तरी मी नेक्स्ट टाइम नक्की जास्त चांगलं करायचा ट्राय करेल. सो तुम्हाला हा मेकअप कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी हेअरस्टाईलसाठी सुद्धा काहीतरी हेअरस्टाईल शिकणार आहे. शक्यतो मला कर्ल्स आवडतात किंवा मी असं टक करून पिन लावते आणि थोडेसे फ्लिक्स पुढे काढते. एवढंच मी हेअरस्टाईल करते. बट मी ट्राय करेल जरा हेअरस्टाईल शिकायचं आणि मी तुम्हाला नक्की शेअर करेल. बाकी हा मेकअप कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
मला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा लुक कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी नक्कीच असं वेगवेगळे व्हिडिओज टाकायचं ट्राय करेल की म्हणजे माझं डेली रुटीनचं जर झालं किंवा माझं आउटफिट कलेक्शन किंवा ज्वेलरी कलेक्शन किंवा मेकअपचे प्रोडक्ट्स मी सगळं तुम्हाला दाखवेल. त्यासाठी हा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी इथून पुढे नक्की माझं पर्सनल ज्या गोष्टी आहेत म्हणजे माझ्या फेवरेट ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये दाखवेल की माझ्या डेली कलेक्शनमध्ये मला काय सगळ्यात जास्त आवडतं, ड्रेसमध्ये, वेस्टर्न वेअरमध्ये, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. सो हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.